Hello students, welcome back to the SKMS YouTube channel. In this lecture we want to discuss very important MCQs from previous exam regarding ionization energy, or it is also called as ionization enthalpy. So let us start with the first MCQ. Okay. Which of the following represent the correct order of increasing first ionization energy for barium, calcium, sulfur, argon and selenium? So before starting with this MCQ, we want to discuss the element of S and P block elements vertically, group wise. Group number 1, they are called as alkali metals. ही लीनाची नालायक कार्टी रात्रभर कशीही फिरतात. कार्टी रात्रभर कशीही फिरतात. बेगम मुघलांची अल्कलाइन अर्थ मेटल्स, बेगम मुघलांची कशी सारस बागेत राहिली. बाळ गंगाधर इंडियन, बाळ गंगाधर इंडियन टिळक राईट नाहीत असं म्हणतो आपण. नवीन एलिमेंट आला. कशी गेली सून पहावरे फिरायला. कशी गेली सून पहावरे फिरायला. नाना पाटेकर असेपर्यंत सब बिकता है माँ कसम. ऊस शेती पाऊस पाऊस आला आता. ऊस शेती पावसाने लोळवली. फुलांचे कलर ब्राऊन इंडिगो असतात तसेही. आणि हेमाने नेहाला आग्रह करून झेरॉक्स रंगविले राईट. उगाचच ओगेनिसॉन ओजी उगाचच म्हणजे ओगेनिसॉन. ओके, हे जर इलेमेंट आपल्याला माहित असतील तर बाळांनो आयोनायझेशन एनर्जी काय सर्व फिजिकल प्रॉपर्टीच्या करस्पॉन्डिंग आपण सर्व एमसीक्यू काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो फर्स्ट एमसीक्यू इज विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट करेक्ट ऑर्डर सांगायचे रिगार्डिंग फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इज फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. आता फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी तुम्हाला सांगायची आहे आणि ती तुम्हाला कशी सांगता येईल बघा. आता मला सांगायचं आहे अक्रॉस पिरियड अँड बानो इन ग्रुप. मग सांगितलं अक्रॉस पिरियड काय होतं. अक्रॉस पिरियड काय होत जातं बानो, साईज काय होत जाते, लहान होत जाते. साईज डिक्रीजेस, आयोनायझेशन एनर्जी इनक्रीजेस. ओके, साईज डिक्रीजेस, आयोनायझेशन एनर्जी इनक्रीजेस. इन ग्रुप व्हर्टिकली राईट, साईज काय होत जाते, वाढत जाते. साईज इनक्रीजेस, आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. व्हेरी सिंपल. आणि मग पाहणं ऑर्डर सांगणं काही अवघड नाही, ऑर्डर सांगता येईल. आता हे इलेमेंट नेमके कुठं कुठं आहेत बघा बरं. हे इलेमेंट पिरियडिक टेबल मध्ये कुठं कुठं आहेत. आर्गॉन कुठं आहे, आर्गॉन इथं आहे. हे बाण तुम्हाला माहित पाहिजे. आर्गॉन इथं आहे बघा. काय म्हणतोय मी, सल्फर इथं आहे. ओके, सल्फर. बेरियम इथं आहे, बेरियम. सेलेनियम आणि कॅल्शियम इथं आहे. आणि बाळांनो कुठं आहे, सेलेनियम आणि सल्फर. सेलेनियम Se इथं आहे. म्हणजे एलिमेंट किती आहेत, 5 आहेत. कुठले कुठले आहेत बघा बरं. आर्गॉन, सल्फर, सेलेनियम, कॅल्शियम आणि बेरियम. व्हेरी सिंपल. आता मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही. डावीकडून उजवीकडे आयोनायझेशन एनर्जी काय होत जाते, डावीकडून उजवीकडे आयोनायझेशन एनर्जी वाढत जाते आणि वरून खाली काय होते, कमी होते. मग सर्वात बाळांनो उजवीकडचा कोण आहे, सर्वात उजवीकडचा कोण आहे, आर्गॉन. याचा अर्थ आर्गॉनची सर्वात जास्त असली पाहिजे. मग बाळांनो इकडून इकडे वाढते म्हणजे इकडून इकडे कमी होते आणि वरून खाली कमी होते. याचा अर्थ बेरियमची सर्वात कमी असली पाहिजे. बेरियमची सर्वात कमी, आर्गॉनची सर्वात जास्त, असा कुठला ऑप्शन आहे. आणि मग त्या बरोबर येते का बघूया. बघा इकडून इकडे याची सर्वात जास्त, सल्फरची थोडीशी कमी, त्याच्यापेक्षा कमी सेलेनियम, त्याच्यापेक्षा कमी बानो कॅल्शियम आणि त्याच्यापेक्षा कमी बेरियम. इकडून इकडं वाढते म्हणजे इकडून इकडं काय होणार, कमी. वरून खाली काय होते, कमी होते. व्हेरी सिंपल. ऑप्शन कुठला असणार आहे, ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. त्यासाठी बानो राईट
सुपर ट्रिक्स फॉर पिरियडिक टेबल आपलं अगोदरचं लेक्चर बघा. ते लेक्चर बघितल्यानंतर सर्व एलिमेंट तुम्हाला इझिली विदिन फ्रॅक्शन ऑफ मिनिट फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये लिहिता आले पाहिजे. हे एलिमेंट तुम्हाला पटकन लिहिता आले तर बाळांनो एमसीक्यू सॉल्व्ह करता येईल. AIEEE 2013 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. वी आर गोइंग टू नेक्स्ट एमसीक्यू. व्हॉट इज दिसतंय का बाळांनो? ओके. विच ऑफ द फॉलोइंग सेरीज करेक्टली रिप्रेझेंट रिलेशन बिटवीन लिमिट x and y. एलिमेंट x and y. तात्पुरता बाळांनो हा पॉइंट तुम्ही लक्षात घेऊ नका कारण की इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आपल्याला झालेलं नाही. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय? इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी द्यावी लागते. मग इलेक्ट्रॉन घेताना काय करावं लागणार? कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. इलेक्ट्रॉन आपल्याला काढायला एनर्जी द्यावी लागते, बरोबर आहे. मग इलेक्ट्रॉन दिला तर एनर्जी काय होईल? बाहेर पडेल. इलेक्ट्रॉन घेताना बाहेर पडणारी एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. आयोनायझेशन एंथॅल्पी म्हणजे काय? इलेक्ट्रॉन काढताना लागणारी एनर्जी आयोनायझेशन एंथॅल्पी. बाहेर पडणारी एनर्जी इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, लागणारी आयोनायझेशन. ओके. आता लिथियम टू पोटॅशियम आयोनायझेशन एंथॅल्पी इन्क्रीजेस म्हणतात. लिथियम टू पोटॅशियम, इथं लिथियम टू पोटॅशियम आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस का डिक्रीजेस? टॉप टू बॉटम इन ग्रुप वरून खाली जाताना साईज काय होते? मगाशी म्हणलं साईज वाढत जाते. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं अंतर वाढत जातं. अट्रॅक्शन काय होतं? कमी होतं. याचा अर्थ बाळांनो हा इलेक्ट्रॉन मला इझिली काढता येईल. एनर्जी कशी लागेल? कमी लागेल कारण की न्यूक्लियस आणि त्या इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन कसं आहे? फार कमी आहे. म्हणजे हा ऑप्शन काय बरोबर नाही, रिलेशन बरोबर नाही. आता बाळांनो हे सोडून द्या, हे आपण नंतर एक्सप्लेन करणारच आहे. हे चुकीचंच आहे. ऍक्च्युली एक्सप्लेन करतो मी नंतर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी बघितल्यानंतर. कार्बन टू जर्मेनियम ॲटॉमिक रेडियाई इन्क्रीजेस. कार्बन इथं आहे, सिलिकॉन आणि जर्मेनियम. कार्बन टू जर्मेनियम वरून खाली जाताना साईज काय होते? वाढते. हे विधान बरोबर आहे. आर्गॉन टू झेनॉन नोबल कॅरेक्टर इन्क्रीजेस. बघा काय म्हणतात? आर्गॉन इथं आहे, झेनॉन इथं आहे. वरून खाली जाताना नोबल कॅरेक्टर इन्क्रीजेस नाही बाळांनो, कारण आर्गॉनची कंपाऊंड तुम्हाला मिळत नाहीत. आर्गॉनची कंपाऊंड तुम्हाला मिळत नाहीत, पण झेनॉनची कंपाऊंड तुम्हाला मिळतात. झेनॉन F2, झेनॉन F4, झेनॉन F6, झेनॉन O4, झेनॉन O3. दीज आर दी कंपाऊंड्स ऑफ झेनॉन. म्हणजे झेनॉन बाळांनो रिएक्टिव्ह आहे. कुणापेक्षा? आर्गॉन पेक्षा रिएक्टिव्ह आहे. याचा अर्थ रिएक्टिव्हिटी वाढत जाते. नोबल कॅरेक्टर काय म्हणतात? नोबल कॅरेक्टर इन्क्रीजेस. नोबल म्हणजे लेस रिएक्टिव्ह. लेस रिएक्टिव्ह नाही, रिएक्टिव्ह कॅरेक्टर वाढत जातं बाळांनो, राईट. आर्गॉन इज लेस रिएक्टिव्ह दॅन झेनॉन. मग असं म्हणायला पाहिजे होतं की नोबल कॅरेक्टर डिक्रीजेस असं म्हणायला पाहिजे होतं. ऍक्च्युली तर काय म्हटलं तिने? नोबल कॅरेक्टर इन्क्रीजेस. ते विधान सुद्धा काय आहे बाळांनो? ते विधान सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे सी विधान आपलं बरोबर आहे. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. ऍक्च्युली झेनॉन रिएक्शन मध्ये भाग घेतो, मग तो कमी नोबल आहे. आर्गॉन रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, म्हणजे तो जास्त नोबल आहे. इन्क्रीजेसच्या ऐवजी डिक्रीजेस म्हणायला पाहिजे होतं. ठीक आहे. हे एमसीक्यू तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट एमसीक्यू ला जाऊया. नेक्स्ट एमसीक्यू काय आहे? JEE मेन 2014 मध्ये विचारलं गेलं होतं. Which of the following electronic configuration is associated with the biggest jump in second and third ionization energy? राईट. आता काय करावं लागेल? सिंपल आहे. तर बाळांनो तुम्हाला म्हणतात बाळांनो सेकंड अँड थर्ड याचा अर्थ पहिल्यांदा तुम्ही 2 इलेक्ट्रॉन काढून टाका. आता ह्याच्यातले 2 इलेक्ट्रॉन जर आपण काढून टाकले तर ऑलरेडी तो काय आहे? 1s2 2s2 2p मधले इलेक्ट्रॉन काढले की इथे काय होईल? 2p0 म्हणजे ती ऑर्बिटलच निघून जाईल. इथले जर 2 काढले तर काय राहतंय बघा? 1s2 2s2 2p6 3s1. आता इथला मी 1 काढला 0 झालं, इथला 1 काढला 5 झालं. ओके. नाव नेक्स्ट वन 1s2 2s2 2p6 3s0. इथले जर 2 काढले तर इथं 0 राहील आणि इथला 1 काढला आणि इथला 1 काढला तर काय होईल? 1s2 2s2 2s2 होणार नाही, 2s1 होईल. काय होईल बाळांनो? 2s1. आता मग इथं आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन 2 राईट 2p6 आणि 2s1 म्हणजे काय काय राहिलं बघा? 2s2. ओके. 2p5 इथं बाळांनो 2p6 आणि इथं
2s1. आणि मग असा प्रश्न आहे, हे जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 1s2 म्हणजे हे शिल्लक राहिलेलं 2 इलेक्ट्रॉन काढून टाकल्यानंतर, सॉरी इथं नाही, सी ला पाहिजे, कुठं पाहिजे, सी ला. हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिल्लक राहिलेलं आहे 1s2 2s2 2p6 हे कुणाचं आहे हो? निऑनचं आहे, निऑन. याचा अर्थ नो इनर्ट गॅसेस नोबल गॅसेस म्हणजेच कोण? डॉक्टर, इंजिनियर, वकील, मोठे सायंटिस्ट, आणि तेच प्रत्येक एलिमेंटला बनायचं आहे. याचा अर्थ हा एलिमेंट कोण आहे? 2 2 4 6 10 2 12 म्हणजे तो मॅग्नेशियम आहे. 2 इलेक्ट्रॉन काय करतो? लॉस करतो. काय बनतो? 10 म्हणजे कोण बनतो? निऑन. आणि निऑन कसा असतो? स्टेबल. म्हणजे मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन लॉस करून कसा बनतो? स्टेबल बनतो. तिसरा इलेक्ट्रॉन देईल का? नाही देणार. का देणार नाही? बिकॉज दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज फुलफिल्ड आणि कसं असतं बा? स्टेबल. फुलफिल्ड आणि कसं असतं? स्टेबल. त्यामुळे हे काय तिसरा इलेक्ट्रॉन देणार नाही. पहिला इझिली देईल, दुसरा इझिली देईल, तिसरा इझिली देणार नाही. अल्कलाइन अर्थ मेटल कॉलम नंबर दुसरा, त्याची पिक्युलॅरिटी काय असते? आयनायझेशन एनर्जी. पहिला इलेक्ट्रॉन इझिली देतं 5 एनर्जी लागते, दुसरा इलेक्ट्रॉन इझिली देतं 15 लागते, तिसरा इलेक्ट्रॉनला 50 लागते. बघा, पहिला इलेक्ट्रॉन द्यायला 5, दुसरा द्यायला 15, तिसरा द्यायला 50. कळलं का? याचा अर्थ दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये जंप कशी आली? जास्त आली. 5 15 आणि 50 म्हणजे दुसऱ्याला 15 लागते, तिसऱ्याला किती लागते? 50 लागते. याचा अर्थ दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये मोठी जंप असेल तर तो कोणता एलिमेंट असतो? अल्कलाइन अर्थ मेटल. इथे एक्झाम्पल कुठला आहे? मॅग्नेशियम. राईट. अशा प्रकारचे प्रश्न बाळांनो जेईई मेन्स मध्ये विचारले जातील. लक्षात ठेवा. वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट एमसीक्यू अँड नेक्स्ट एमसीक्यू इज व्हॉट? The first ionization energy of sodium, magnesium, aluminum and silicon are in the order. आता पहिल्यांदा बाळांनो हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, हे बाळांनो तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला एलिमेंट लिहिता आले पाहिजेत पटकन. आणि मग बाळांनो आपल्याला कुठले कुठले एलिमेंट दिलेत बघा बरं. सिंपल आहे बाळांनो. सोडियम 11 12 13 14 म्हणजे तुम्हाला दिले बाळांनो इथं 11 12 13 आणि 14 म्हणजे एलिमेंट कुठले दिले? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन. आणि बाळांनो इथं काय लिहिले? अक्रॉस पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट साइज इंक्रीजेस, आयोनायझेशन इंक्रीजेस, एक्सपेक्टेड ऑर्डर. एक्सपेक्टेड ऑर्डर काय ना? एक्सपेक्टेड ऑर्डर अशी यायला पाहिजे. इकडे वाढत जातं म्हणजे अशी यायला पाहिजे. सिलिकॉन आयोनायझेशन फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी इज ग्रेटर दॅन व्हॉट? ॲल्युमिनियम which is greater than what? Magnesium which is greater than what? Sodium. असं तुम्ही एक्सपेक्ट करायला पाहिजे, नो डाऊट. पण बाळांनो मला सांगा, मगाशी आपण बघितलं होतं बघा पहिल्या व्हिडिओ मध्ये बेरिलियम आणि मॅग्नेशियम एक्सपेक्टेड ऑर्डर अशी असते. बट ऑब्झर्व्ड इज व्हॉट? ऑब्झर्व्ड इज नाव सिलिकॉन, देन मॅग्नेशियम, देन ॲल्युमिनियम अँड देन सोडियम. असं का झालं? त्याचं उत्तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून सांगता येईल. मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर किती? 12. ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर किती? ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर 13. इलेक्ट्रॉनिक 1s2 2s2 2p6 3s2. ॲल्युमिनियम 1s2 2s2 2p6 3s2 3p1. आता मला सांगा, इथं अंडरलाईन करा कशी आहे? फुल फिल्ड. कशी आहे? फुलफिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, मोर स्टेबल. हे फुलफिल्ड पण नाहीये, हाफ फिल्ड पण नाहीये, म्हणजे कसं आहे? अनस्टेबल. याचा अर्थ हे इलेक्ट्रॉन पटकन देणार नाही, मग एनर्जी कशी लागणार? जास्त लागणार. हे कसं आहे? अनस्टेबल आहे. आणि मग बघा हे इलेक्ट्रॉन देईल आणि कसं बनेल? स्टेबल बनेल. त्यामुळे ते पटकन इलेक्ट्रॉन देईल. ॲल्युमिनियमचा इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कमी लागते, मॅग्नेशियमचा इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कशी लागते? जास्त लागते. एक्सपेक्टेड ऑर्डर नुसार ऑब्झर्व्ड ऑर्डर आली नाही. त्याचं उत्तर आहे फॅक्टर अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच बाळांनो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टॅबिलिटी. फुलफिल्ड अँड हाफ फिल्ड. फुलफिल्ड कुठली? S2 P6 D10 F14. हाफ फिल्ड कुठली? S1 P3 D5 F7 आर मोर स्टेबल दॅन अदर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. We are moving to next MCQ and next MCQ is what? मग उत्तर काय असलं पाहिजे? उत्तर असलं पाहिजे असं सिलिकॉन, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सोडियम. सिलिकॉन जास्त, मॅग्नेशियम जास्त, ॲल्युमिनियम पेक्षा जास्त सोडियम. याचा अर्थ ऑप्शन सी इज करेक्ट
ऑप्शन सी बाळांनो करेक्ट आहे. वी आर मुव्हिंग टू नेक्स्ट एमसीक्यू अँड नेक्स्ट एमसीक्यू इज व्हॉट. नेक्स्ट एमसीक्यू आपल्याला बघायचं बाळांनो. नेक्स्ट एमसीक्यू काय बघूया. ओके, द सेट रिप्रेझेंट करेक्ट ऑर्डर ऑफ फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी IIT 2001 मध्ये हा प्रश्न विचारला होता. फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ऑर्डर नेमकी काय असेल आणि खालीलपैकी कोणती करेक्ट आहे. वेगवेगळे ऑर्डर आहेत आणि करेक्ट कुठली आहे बघा बरं. आता तुम्हाला माहित पाहिजे अक्रॉस पिरियड काय होतं, साईज कमी होते. जनरली आयोनायझेशन एनर्जी काय होते, वाढते. इन ग्रुप काय होतं, साईज काय होते, वाढत जाते. आयोनायझेशन एनर्जी काय होते, कमी होत जाते. लिथियम सोडियम पोटॅशियम, लिथियम सोडियम पोटॅशियम वरून खाली जाताना साईज वाढत जाते, साईज वाढते. आयोनायझेशन एनर्जी कमी होते. त्यांनी दिलं आयोनायझेशन एनर्जी वाढत चाललेली आहे, चुकीचं आहे. कॅल्शियम मॅग्नेशियम बेरिलियम, कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बेरिलियम यावर कॅल्शियम मॅग्नेशियम बेरिलियम. कॅल्शियम इथं आहे, बेरियम इथं आहे, मॅग्नेशियम इथं आहे. कशी पाहिजे होती. कॅल्शियमला कमी लागते, मॅग्नेशियमला थोडीशी जास्त लागते, बेरिलियम सर्वात जास्त लागते, बेरिलियमला सर्वात जास्त लागते, नंतर मॅग्नेशियम, नंतर कॅल्शियम. आणि म्हणजे बाळांनो ते उत्तर मात्र कसं आहे, बरोबर आहे. बेरिलियम जास्त, कारण की वरून खाली जाताना साईज वाढते, आयोनायझेशन एनर्जी कमी होत जाते. बेरिलियमची जास्त. बेगम मुघलांची कशी, बेगम मुघलांची कशी. उत्तर कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे सी आणि डी ऑप्शन कसे असले पाहिजेत, चुकीचे असले पाहिजेत. बघूया बरं. नायट्रोजन कार्बन बोरॉन, नायट्रोजन कार्बन आणि बोरॉन. बोरॉनला जास्त, कार्बनला कमी, त्याच्यापेक्षा कमी नायट्रोजनला. डावीकडून उजवीकडे जातात अक्रॉस पिरियड, डावीकडून उजवीकडे जाताना साईज काय होते, कमी होते. आयोनायझेशन एनर्जी वाढते. उलट द्यायला पाहिजे होतं, हे चुकलेलं आहे. नायट्रोजनची जास्त पाहिजे होती. कार्बन, सिलिकॉन आणि जर्मेनियम, जर्मेनियमची जास्त, वरून खाली साईज काय होते, वाढते. आयोनायझेशन एनर्जी काय होते, कमी होते. हे सुद्धा उलट द्यायला पाहिजे होतं, असं द्यायला पाहिजे होतं आणि मग ते बरोबर आलं असतं. म्हणजे डी ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. बी ऑप्शन हा करेक्ट आहे. वी आर मुव्हिंग टू नेक्स्ट एमसीक्यू. त्यासाठी तुम्हाला काय यायला पाहिजे, त्यासाठी तुमच्या डोळ्यासमोर हे असायला पाहिजे. तुम्हाला सर्व एलिमेंट वर्टिकली लिहिता आले पाहिजे. नेक्स्ट एमसीक्यू. विच ऑफ द फॉलोइंग एटम हॅज द हायेस्ट फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. जेई मेन 2016 मध्ये हा प्रश्न विचारला होता. सोडियम पोटॅशियम रुबिडियम. मग तुम्हाला वाक्य आला पाहिजे ही दिनाची. नालायक कार्टी रात्रभर, नालायक कार्टी रात्रभर. वरून खाली जाताना साईज काय होते, वाढते. याचा अर्थ या तिघांच्या मध्ये जास्त कुणाला लागली पाहिजे, तिघांच्या मध्ये सोडियमला जास्त लागली पाहिजे. आता तो एससी कुठला आहे, सायन्स टीचर व्हेरी क्लेवर. 21 ते 30 पर्यंत वाक्य आहे बाळांनो. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये हा 20. सायन्स टीचर व्हेरी क्लेवर, सायन्स टीचर व्हेरी क्लेवर. म्हणजे इथं येणार बाळा, तो इथं सायन्स इथं येणार. हा 20 आणि हा 21. समजलं का सर्वांना. याचा अर्थ बाळांनो डावीकडून उजवीकडे जाताना, डावीकडून उजवीकडे जाताना साईज काय होते, कमी होते. आयोनायझेशन एनर्जी काय होते, वाढते. याचा अर्थ स्कॅन्डियम साठी आयोनायझेशन एनर्जी कशी येणार, जास्त येणार सोडियम पेक्षा. स्कॅन्डियम साठी फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी कशी येणार, जास्त येणार. या तिघांच्या मध्ये कुणाची जास्त, सोडियमची. कारण की वरून खाली काय होते, कमी होते. त्यामुळे सोडियमची जास्त असतात. वरून खाली साईज काय होते, वाढत जाते. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून लांब जातो. अट्रॅक्शन काय होतं, कमी होतं. लेस अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन. आयोनायझेशन एनर्जी कमी होत जाते. पण डावीकडून उजवीकडे होते, वाढते. स्कॅन्डियम पुढे आहे तिसऱ्या वर्टिकल कॉलम मध्ये. ओके, नेक्स्ट वन. द सेट रिप्रेझेंट करेक्ट ऑर्डर ऑफ सेकंड आयन. सेकंड म्हणतात म्हणजे एक इलेक्ट्रॉन काढून टाका. सेकंड म्हणतात म्हणजे एक इलेक्ट्रॉन काढून टाका. बघा काय म्हणतोय मी. पहिल्यांदा मी काय लिहितो, पहिल्यांदा लिहितो मी सर्वांचं काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोण कोण आहे. टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम आणि मॅग्नीज. टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम आणि मॅग्नीज. ॲटॉमिक नंबर यायला पाहिजे 22, 23, 24, 25. त्यांचं काय लिहिता आलं पाहिजे, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथं लिहितो आर्गॉन 18. सर्वांसाठी आर्गॉन 18 लागू पडतं बघा. 3d4s, 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 3d4s. तुम्ही जर अबाव प्रिन्सिपल नुसार इलेक्ट्रॉन भरायला गेला
तर बाळांनो तुम्ही ते इलेक्ट्रॉन डेफिनेटली इथं तुम्ही किती बनणार आहे 2. फक्त बाळांनो क्रोमियमचं एक ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. इथं 1 आणि इथं मला 5 लिहावं लागेल. इथं 2 आणि 2, 2 आणि 3, इथं 2 आणि 3 लिहायच्याऐवजी 1 आणि 5, 2 आणि 4 लिहायच्याऐवजी काय लिहितात 1 आणि 5 लिहितात. ओके, ते काय लिहितात मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेन. मॅग्नीज इथं बघा 2 असणार, 25 लिहायचे मला 18 झाले, 19 20 राहिले किती 5, म्हणजे असं मला लिहावं लागेल. आता मला सांगा ते त्यांनी कुठली विचारलेले बाळांनो सेकंड. याचा अर्थ प्रत्येकामधून एक इलेक्ट्रॉन काढून टाका. प्रत्येकामधून जर मी ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन काढून टाकला तर ते कसं दिसेल 3d4s. आता इथे 3d2 4s1, इथे कसं दिसेल 3d3 4s1, इथे कसं दिसेल 3d5 4s काय असणार आहे 4s0, इथं असणार आहे 3d5 4s1, 3d5 4s1. आणि विचारतात द सेट रिप्रेझेंट करेक्ट ऑर्डर ऑफ सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आणि मग मला सांगा आवानो इथं कोण सर्वात स्टेबल बनलेला आहे. हा कसा बनलाय बघा 3d5 आणि 3d5 कसा आहे फुल फिल्ड, सॉरी हाफ फिल्ड म्हणायला पाहिजे. फुल फिल्ड कसा बनणार 3d10 असायला पाहिजे. इथं काय म्हणणार हाफ फिल्ड, आणि हाफ फिल्ड कसा असतं स्टेबल. याचा अर्थ दुसरा इलेक्ट्रॉन कोण देणार नाही इझिली, क्रोमियम दुसरा इलेक्ट्रॉन इझिली देणार नाही. त्यामुळे क्रोमियमचं जास्त पाहिजे. आणि मग पाहणं दुसरा इथं विचार करायचीच गरज नाही, डायरेक्ट कोण आहे क्रोमियम. कारण की क्रोमियम इथं ऑप्शन एकच आहे, क्रोमियमचं सर्वात जास्त आहे. क्रोमियम, मॅग्नीज, व्हॅनाडियम आणि टिटॅनियम असा ऑप्शन करेक्ट येणार. राईट, कारण की 3d5 कसा आहे हा फील्ड आहे, म्हणजे सर्वात कसा असणार स्टेबल असणार. आणि त्यामुळे तो इलेक्ट्रॉन इझिली देणार आहे. एनर्जी कशी लागणार जास्त लागणार. सेकंड आयोनायझेशन एनर्जी सर्वात जास्त लागणार क्रोमियमला. पण त्याच्यानंतर मग क्रोमियम इथं ऑप्शन मध्ये एक पाहिजे, त्यामुळे ऑप्शन बी कसा असणार आहे करेक्ट असणार आहे. ओके, नेक्स्ट आपण एमसीक्यू बघूया. नेक्स्ट एमसीक्यू तर नाहीये. नेक्स्ट एमसीक्यू कुणासाठी असणार आहे, नेक्स्ट एमसीक्यू असणार आहे ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय. ॲटॉमिक आणि आयोनिक रेडाय नेक्स्ट लेक्चर लगेच मी अपलोड करतोय ॲटॉमिक आणि आयोनिक रेडाय साठी. जर तुम्हाला आवडत असेल समजत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.